महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी 23 एप्रिल रोजी नामनिर्देशन भरणार अशी माहिती काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी दिली। जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन। नंदुरबार लोकसभेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचे नामनिर्देशन दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी भरणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी दिली असून जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या नामनिर्देशन तारखेला उपस्थित राहण्याचे कळविले आहे। संजय टाउन हॉल येथून रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालय येथे जात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी नंदुरबार लोकसभेच्या प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे। तसेच समाज माध्यमांचा अतिशय प्रभावी वापर करून साक्री, शिरपूर, शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या नंदुरबार मतदारसंघातील मोठ्या गावातील पदाधिकाऱ्यांची तसेच कार्यकर्त्यांची भेट घेत तालुका स्तरावर जोरदार प्रचार सुरू केला आहे। साक्री तसेच शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात सभा घेत ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी आघाडी घेतली आहे। आठवडे बाजारांमध्ये तर भर उन्हात प्रचाराला पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन मतदारसंघातून फिरत आहेत। ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या नामनिर्देशन भरण्याच्या दिवशी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळींसह महाविकास आघाडीचे नेतेगण येणार असल्याची माहिती मिळते। एकंदरीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून प्रचारात ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी प्रचारात आघाडी घेऊन विरोधी पक्षाचे लक्ष वेधून घेतले आहे। काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते समाज माध्यमांचा वापर करून व्यक्त होत ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचे समर्थनार्थ खुलेआम पुढे येत आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांची उमेदवारी नंदुरबार लोकसभेसाठी निश्चित केलेली आहे। त्यांचे नामनिर्देशन पत्र दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल करण्यासाठी आपण सर्वजण जाणार आहोत। टाउन हॉल नंदुरबार या ठिकाणाहून रॅलीची सुरुवात होणार आहे आणि धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्तीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाऊन नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहोत। महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना तसेच त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संजय टाउन हॉल या ठिकाणी 23 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता जमा व्हायचे आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नंदुरबार।